खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं। त्या ट्विटबाबत राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। त्या ट्विटमध्ये बकऱ्याचा फोटो आहे आणि कॅप्शनमध्ये एसनशी असं लिहिलेलं आहे। राऊतांच्या या ट्विटनं नव्या चर्चांना उधाण आलंय। हा बकऱ्याचा फोटो दिलाय, खबर पता चली क्या एसनशी गट आणि डॉट डॉट डॉट। माध्यमांनी राऊत यांना या सगळ्या ट्विटचा अर्थ विचारला। त्यांनी त्यात काही माहिती सांगत संकेत दिलेत, पण स्पष्टपणे मात्र सांगायला नकार दिलाय। तुम्हीच अभ्यास करा असं संजय राऊत म्हणाले। राज्याच्या राजकारणात काहीतरी होतंय, ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगेन असं ते म्हणाले। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवी, गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठं गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे।